डिझेल टंचाईचा अनोखा निषेध, शेतकऱ्याने बैलगाडीला बांधला ट्रॅक्टर। बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात आज संतापाचा अनोखा उद्रेक पाहायला मिळाला। अरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंप गाठला आणि सरकारच्या कारभारावर जोरदार संताप व्यक्त केला। शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। एकीकडे जिल्ह्यात डिझेलचा मुबलक साठा असल्याचा दावा प्रशासन करत आहे, तर दुसरीकडे शेतकरी अजूनही पेट्रोल पंपावर रांगा लावताना डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे प्रशासन देखील सरकारप्रमाणेच शेतकऱ्याची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी शेतकऱ्याला तातडीनं डिझेल उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। कॅनमध्ये डिझेल मिळून नाही राहिलं आणि शेतकरी हा समोर 20-25 किलोमीटर पंपावर ट्रॅक्टर आणू शकत नाही, म्हणून कॅनमध्ये डिझेल न्यायचं। कॅनमध्ये या शासनाने डिझेल देणं बंद केलं आणि ज्या गाड्या काही बी पेट्रोल पंपाचे जे टँकर होते छोटे ग्रामीण भागात जे पुरवत होते, तर आमचं म्हणणे बुवा त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर गावात एका ठिकाणी लावतो। सोशल मीडियाची सगळी व्यवस्था आहे, किती वाजता टँकर तुमचं पोहोचणार, त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा आरसी बुक पाहून आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही डिझेल देण्याची कृपा करावी। असं जर 25 किलोमीटर आम्हाला नुसतं यायला आणि जायला इतका वेळ लागला तर शेतीचे कामं कधी करायचे आणि कसे करायचे हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। डिझेल पंपावर डिझेल मिळत नाही आणि 3 दिवस एका पंपावर टँकर त्या ठिकाणी येत नाही। कुठं नंबर लावायला गेलं कॅनीचा, मागच्या सुरुवातीला कॅनी डिझेल दिलं तर नंबर येईपर्यंत कॅनीचा नंबर संपून गेले। 2 वाजेपर्यंत शेतकरी इथं तंगला ते शेतकरी या नात्यानं आपली शासनाकडे काय मागणी आहे? मग आमची मागणी आहे तुमचा जो टँकर आहे ते छोटे त्या ठिकाणी ते प्रत्येक खेड्यात आम्हाला ते ट्रॅक्टरसाठी पोहोचवा शेतकऱ्याच्या। बाकी आम्हाला हिंडाय फिरायला लग्न कार्य हे राहू द्या, हे बंद करू आपण, पण शेतीचे कामं हे बंद ठेवता येत नाही। म्हणून त्या ठिकाणी ट्रॅक्टरला फक्त तुम्ही सध्या आम्हाला डिझेल पुरवा अशी आमची विनंती आहे। काय वाटते कोणाची चूक आहे? ती शासनाची चूक म्हणा, कोण आम्ही सर्वसामान्य शेतकरी आणि आम्हाला जर इतक्या चुका समजल्या असत्या कोणाची चूक आहे तर आम्ही शेती केलीच नसती साहेब। त्यामुळे सरकारची चूक आहे का प्रशासनाची? काय वाटतं आता चूक सरकारची का प्रशासनाची? आम्ही पंतप्रधानजी म्हणा का या सरकार आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणा, हे आदरणीय पद असते, आम्ही यांच्याबद्दल बोलणार नाही। एका पक्षाचे ते नसतात, ते सर्व जनतेचे त्या ठिकाणी असतात। आम्ही असं शेतकरी म्हणून समजतो त्या ठिकाणी। त्यांच्या राज्यात शेतकरी सुखी झाला पाहिजे असं जर त्यांना वाटलं असेल तर त्यांनी एक जरी निर्णय यांचं शासन आल्यापासून घेतला असा शेतकरी हिताचा वाटला असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं। 30 जूनपर्यंत तुम्ही सांगता कर्जमाफी देतो, 30 जूनला पेरणी राहते का? हा प्रश्न तुमच्यासारख्या पत्रकारांनी त्या ठिकाणी विचारला पाहिजे। आणि जर कोणी ते बोललं, तुमच्यासारख्या पत्रकार कोणाचा तोल गेला, शेतकऱ्याचा तोल संपला, आता बोलण्यातून नाही, शेतकऱ्याची सहनशीलता संपली, आता त्याचा अंत कोणी पाहू नका। आता आम्ही हे शेतकऱ्याची वाट लागलेली आहे। सोयाबीन आमची 54 रुपये खरेदी केली, शासनाचं सोयाबीन आज भाव वाढले 1700 रुपयांनी, त्याचं बोनस आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी द्यावं। जेव्हाप्रमाणे पणन महासंघाला कापूस शिकल्यानंतर जुनं शेतकऱ्याला बोनस मिळत आहे, त्याप्रमाणे 1700 रुपये सोयाबीनला तुम्ही बोनस आम्हाला द्या अशी आमची मागणी आहे। कांद्याला 2400 रुपये भाव द्या, कांदा आज खरेदी करा। पाणी पडायची वेळ आली, कांदा शेतात ठेवता येत नाही, घरात ठेवायला जागा नाही आणि तुम्ही खरेदी करत ना, नुसतं कागदावर सांगता। शेतकरी प्रशासन आणि सरकार हे फक्त कागदावर आणि घोषणावर चालू आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यावर काहीच नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बुलढाणा।